कालचा दिवस जर आपण बघितलं तर जनुमान निळजी 40+ बस संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. देवानंद पाटील अँड कंपनी, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू.
विचार केला तर फोर्टी प्लसच्या देसाई संघाने जिंकली 2 वर्ष ती स्पर्धा जिंकतायत. हो चांगला चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह खूप चांगला चेंडू होता बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. धावा झाले धावफल करते 31. निलेश राईट आर्म उर्दूकडे मार्ग होता टाकला नरेंद्र. हो चांगला चेंडू फुल लेट दिलेचा चेंडू इथे ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. 1 धाव मिळते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 32 धावा. सुरुवात दमदार केली आहे गावदे रुद्र 11 चिकनगर 40 प्लस संघाने. हरेश देखील चांगली बॅटिंग करतोय तेवढीच त्याला उत्तम साथ देतोय संघनायक. निलेश बॅट राऊंड कडे मारा करतोय 30 फुटचा चेंडू. हो ड्राईव्ह केला यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय 2 धावा होत आहेत का पाहायचंय. भरपूर चेंडू लांब गेला त्यामुळे 2 धावा सहजतेने पूर्ण केले जात आहे. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 34. चला वडवली आणि अडवलीचे कॅप्टन टॉस साठी निलेश बॅटम राऊंड कडे मारा करतोय. हो वेल केलाय पंच वाईट चिकून करता श्रीनाथ पाटील धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 35 धावा. 35 धावा धावफल करते आपण पाहू शकता. निलेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो स्ट्राईकला हरेश. हो पुन्हा एकदा वेल लेप केलाय पंच आपण तर इथे वाईट चिकून करतायत. वाईट झालं म्हणजे आपण इथे गुन्हेलेखाला देखील 1 धाव ऍड करायला लागते. 36 धावा. निलेश पांचाळ गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला हरेश थोडासा प्रेशराइज गोलंदाजी बघायला मिळाले. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता ऑन द टोचच्या माध्यमातून स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पण तिथे क्षेत्ररक्षक आहे झेल पकडलाय पण अखेरकार जो सीमेरचा पडदा आहे त्याला टच झालेत आणि चेंडू सीमारेषा पार गेला त्यामुळे षटकार. थोडस संतुलन राखता आला नाही त्यांना त्यामुळे आपण थोडसा बॉडीचा संतुलन गेला आणि त्यांचा पाय देखील आपण पडद्याला टच झालं त्यामुळे षटकार मिळतो. धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 42 धावा. झेल तर खूप चांगला पकडलेला कव्हर बाउंड्री झोन मध्ये. निलेश ओ चांगला चेंडू इथे विकेट मिळतो का पाहायचा डायरेक्ट हिट बॅटर बाद यश मिळालंय सांगितलं.
समाप्तीनंतर 14च्या सरासरीने आपण पाहू शकता 42 धावा. आता पाहिजे गोलंदाजी मार्कवर कोण येते? कोमल येतो पुन्हा एकदा. कोमलला माहिती आता इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचे कारण दोन आक्रमक बॅटर मैदानावर सज्ज आहेत. विक्रमला खातं उघडायचंय. कोमल ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट दरम्यान बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिजन मध्ये आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहू शकता. डिपिश कव्हरला हो चांगला चेंडू सॉफ्ट त्यांनी फक्त चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव मिळते धावसंख्या धावफल करतो पण पाहू शकता यावेळेला 43 धावा. स्ट्रायकेला हरेशला आपण पाहू शकता. गावदे रुद्र इलेव्हन चिकनगर संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि संघनायकांनी ओपिनियर मध्ये सांगितले 50+ धावा करू आम्ही आणि त्याकडे वाटचाल करताना दिसतोय. कोमल पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला हरेशला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता यावेळेला वेगाने शरीराच्या दिशेने आला पूल करायचा होता. स्कोअरला जे प्रदर्शक येतोय डीप मधनं तो परत चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. चला आडोलीचे कॅप्टन आणि वडोलीचे कॅप्टन टॉस साठी यायचे. कोमल पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. विक्रमला आपण पाहू शकतो. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फुल टॉस होता यावेळेला. चेंडू चालला यावेळेला कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. धावसंख्या आपण पाहू शकता. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 2 पुढे सरकते धावसंख्या धावफल करते 46. एक चांगली सुरुवात केली गावदे रुद्र चिकनगर संघाने. या षटकात कोमल खूप चांगली गोलंदाजी करतो. टाकला विक्रम हो बॅक पुढे गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट सीमारेषेकडे जोपर्यंत चेंडू फीड होईल इथून 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. तर हा फेवरेट झोन आहे. ऑफसाइडला खूप स्ट्रॉंग बॅटिंग करतो विक्रम. 48 धावा धावफल करते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. तर विक्रमला माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत राहिलो तर येणारा नवीन गोलंदाज आपण आक्रमण करू शकतोय. कोमल राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला पडल्यानंतर आतमध्ये त्यामुळे हलक्या हाताने सॉफ्टने चेंडूला पुश करतायत. तर विक्रम आणि हरेशला माहिती आहे की इथून जर आपण शेवटच्या षटकामध्ये थांबलो तर येणारा गोलंदाज हल्ला करू शकतोय कारण कोमलच्या अगेन्स्ट ते चान्स घेत नाहीयेत. तर कोमल एक अतिशय चांगला गोलंदाज आहे त्या संघाचा. 49 धावा धावफल करते. फटका ऑन साइडला वळवला यावेळेला. फटका खूप चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेषा पार चौकार. अरविंद चौधरी देखील येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण तर सोळेगाव संघ देखील आपण तर वेळेवर पसरव पण विपक्षी संघ थोडासा उशिराने त्यामुळे ती मॅच आपण चौथी घेऊन आहोत. या आधी मॅच असणार आपण तर वडवली पक्ष अडवली ही तिसरी मॅच आपण दुसरी घेऊन आहोत. वंदित चौधरी देखील आले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगले क्रिकेटर आहेत. सुभाष देवकर देखील आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आयोजकाच्या भूमिकेत आहेत ते देखील कारण 40+ सर्व खेळाडू आयोजकाच्या भूमिकेत आहेत. ग्रामस्थ मंडळ मोठी देसाई त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. जे हनुमान आपण तर मोठी देसाई रेग्युलर संघ त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. अंतिम षटक नरेश आले ना. आताच कलाकारांच्या मॅचेस झाल्या त्यांना तिथे देखील त्यांना पारितोषिक मिळालं होतं 5,000चं. नरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विक्रम. हो चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त आपण तर स्टेअर केला. थर्मॅनला चेंडू जोपर्यंत फीड होईल धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 54 धावा. नरेश पाटील छगन पाटील पण मला वाटतं नितीन काळे इन ऍक्शन मध्ये आहेत. त्यांना खेळायचे मॅच चौथी मॅच असणार आहे. यजमान विपक्ष पाहुणे. नरेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. टाकला हरेश
शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केलाय, उंच चेंडू गेला आणि लांबच लांब जातोय सीमारेषा पार. मिस टाइम शॉट आणि इथे मात्र बघितलं तर कोमल आलेश त्यांच्या पाठीमागे आणि काहीतरी कानमंत्र दिला आणि तो कानमंत्र त्यांचं योग्य ठरतं. बिग विकेट. हरेशला मैदान सोडावं लागतं. झेलबादच्या स्वरूपात कोमल बघा इष्टांच्या पाठीमागे गेलं आणि महत्वाचा विकेट मिळालाय. जो बॅटर आक्रमक बॅटिंग करतो त्याला बाद केले नरेशने. बिग विकेट. नरेश राईट आर्म ओव्हर विकेट मारत पडलेगाव एंड कडून. तो चांगला चेंडू हवेमध्ये खेळण्यात यावेळेला कव्हर रिजन मध्ये जो परत चेंडू फीड होईल. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं चेंडूला फीड करतोय. अंडरम स्टाईलने फेकी केलीये. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार बघा. चेक करायचंय 3 धावा कंप्लीट आहेत की बॅटर बाद आहे. चला वडवली आणि अडवलीचे कॅप्टन टॉस साठी यायचे. ऑनफिल्ड अंपायर श्रीनाथ पाटील बॅटर बाद आहे की सेफ आहे. यस बॅटर बाद आहे. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अमित बाद झालेत. संख्या धाव करते आपण पाहू शकता. 62 धावा. अरुण येतो नवीन बॅटर. चेंडू बाकी अशोक पाटील मला सांगतात या षटकातील फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला अडवली आणि वडवली संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर टॉस साठी या. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर एक सन्मान देखील आपण करणार आहोत महत्वपूर्ण. अमित बाद झाले तर त्यांची जागा भरून काढण्यात अरुण येतात. 2 बंधुराज अरुण आणि विक्रम ही 2 बंधुराज शेवटच्या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते नरेशच्या माध्यमातून. फुलटॉस होता यावेळेला ड्राईव्ह करत होता. बॅटची आतली कडा चेंडू गली रिजन मध्ये जो परत फीड होईल. शॉट गली रिजन मध्ये परत एक धाव कंप्लीट धावसंख्या दाखल करते. 63 अंतिम चेंडू. काय गोलंदाजी केली आहे अरुणने आतापर्यंत. जबरदस्तपणे तर नरेशने गोलंदाजी केली. अरुणला तर खातं उघडायचंय. अंतिम चेंडू. या चेंडूवरती काय करतोय तो मोठे फटके मारतो की नरेश त्यांना डॉट चेंडू फेकतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू वेगवान चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती धावसंख्या दाखल करते. 63 आणि 64 धावांचं लक्ष असणार आहे. चला अडवलीचे कॅप्टन आणि वडवलीचे कॅप्टन या टॉस साठी तर राजेश राऊत पडलेकर यांचा आपण सन्मान करूया प्रथमतः. तर गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करायचा. डॉट चेंडू. नाही ओइलचे नेहमी ते पुरस्कृत देखील असतात. त्यांचा देखील आपण व्यासपीठावर सन्मान करू. नाही त्यांच्या कन्याच्या नावाने आपण तो संघ खेळतो आणि त्यांचा व्यासपीठावर आदरपूर्वक असा सन्मान केला होता. मायेची प्रेमाची उबदार शाल
या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले होते. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही इथे आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. तर पुन्हा एकदा विनंती करतोय वडोलीचे कॅप्टन आणि अडोलीचे कॅप्टन टॉस साठी 63 झाले. 64चं लक्ष. मॅच जसे सुरू होईल त्याच्यावर दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन कार यांच्याकडे धन्यवाद. राजेजी राऊत साहेब आपल्यापासून रजा घेत असताना उभी 11चे पुरस्कर्ते जर्मन क्रिकेट संघ मोठी देश आयोजित 40+ आमदार चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गण्याला वंदन करून आमदार चषकाचं दमदार आयोजन. मात्र पहिल्या मॅच मध्ये गावदेवी रुद्र 11 चिकनकरने 63 धावा केल्या. 64 धावांचा पाठलाग करायचे. सोळगावडी खिडकाली दुसरी मॅच होती. मात्र खिडकाली गावामध्ये आपण पाहिलं आपले विलासदादा पाटील यांच्या मातोश्रींचं निधन झाले. त्यामुळे ती मॅच शेवटची होईल. त्यामुळे वडवली आणि आडिवली दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहा लवकरात लवकर. त्यानंतर मॅच असेल मोठी दिसते आकाशन बी अशा मॅचेस होतील. त्यामुळे आडिवली आणि वडवली संघ आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. डीटीसी लाईव्ह तुम्ही पाहतायत. डोंबिवली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ती आमचे सर्व डीटीसी टीम. आपण पाहिली तर शिवडून आमचे सर्व काल शिवडून संघ सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये 3रा क्रमांकाचा मानकरी ठरला. सलामी जोडी आपण मध्ये कोमल आणि सुनील. चौसष्ट धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये पिसिवली 40+ संघाला. आडिवली आणि वडवली दोन्ही संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. कारण या स्पर्धेत 62 धावा सुद्धा आपण सर्वाधिक धावा पाहिल्या. फडकेपडा 40+ संघाच्या नवापडा टीमच्या विरुद्ध त्या मनवल्या होत्या आणि सामना जिंकला होता. सलामी जोडी आपण पाहतोय कोमल आणि सुनील. पहिले षटक गोलंदाज विक्रम भोईरला तुम्ही पाहतायत. 5 षटकांमध्ये 64 धावांचा पाठलाग करायचे. पहिली मॅच काल जय हनुमान नेजे बी संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय विक्रमचा वेगवान होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती येईल. 9 खेळाडू आपल्याला गावदेवी रुद्र चिकनकर संघाकडे पाहायला मिळते. त्यामुळे एकही खेळाडू पॉवर प्ले मध्ये बाहेर नाहीये. त्याचा पुरेपूर फायदा घेईल का बघायचे. हा वाईट बॉल आहे. अबंद धावेने खातं उघडलं होते.
विक्रम फटका चांगला आहे. कोमल हिरवळेने हा चेंडू पाठवून दिलाय वाईडिश लॉंगॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विक्रमच्या विरोधात षटकार. हाही चेंडू उंच गेलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांचं गुणगान करणारं गीत. अशोक, ज्यावेळी तुमच्याकडे खेळाडू कमी असतात अपोजिट टीमलाही बऱ्याच वेळा त्याचा फायदा होतो आणि कोमललाही माहिती आहे. हे चित्र कोमलच्या टीम सोबत सुद्धा घडलं होतं साबेच्या फुटीबॅचच्या स्पर्धेत. खेळाडू कमी होते, कोमलच्याही षटकात भरपूर धावा आल्या. एकही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना कोमल हिरवळे तुम्ही पाहतायत. विक्रम आता चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. 2 धावा मिळाल्यात. कोमल हिरवळे तुम्ही जीवदान दिला तर त्याची किंमतही मोजावी लागेल. कारण सातत्याने सकाळपाडा क्रिकेट संघासाठी सराव करत असतात. अरविंद चौधरी सुद्धा आले, तेही सकाळपाडासाठी खेळत असतात. सुरज चौधरी असतील, महेंद्र बात्रे, भरपूर खेळाडू आहेत सकाळपाडामध्ये ते खेळतात. विक्रम एक सिंगल मिळाली. चौदा धावा झाल्यात. 64 धावा चेस करायचे या मॅच मध्ये. 14 झालेले आहेत. कारण पॉवर प्ले मध्ये एकही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर नाहीये. त्याचं कारण 9 खेळाडू आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना कोमलला तुम्ही पाहिलं. विक्रम स्वतः सुनील सांगतात मी बाद आहे, कारण की चेंडू मिळाला नव्हता. मात्र विक्रम हाताला चेंडू स्टँड वरती लागला. त्यामुळे फलंदाज रनआउट होतील. सुनीलच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो पिसुली संघाला रियांश 11 चे पुरस्कर्ते आपण पाहतोय तेजस दादा म्हात्रे हँडसम पर्सनॅलिटी बघा. नेहमी चेहऱ्यावरती एक स्माईल असते तेजस दादांच्या. आणि रियांश 11 हे नाव भरपूर लकी ठरले. बऱ्याचशा टीम घेसरने 2 स्पर्धा जिंकल्या. मोठी देशाने 1 स्पर्धा जिंकली. वाकलन संघाने 1 स्पर्धा जिंकली. त्यामुळे लकी पॅकर्स म्हणून त्यांची ओळख आहे. डीजे थोडीशी घाई दाखवली. रनआउटची विकेट मिळाली. आता नरेश पाटील बॅटिंग करण्यासाठी पहिल्या षटकात धावा आल्या. अशोक आम्हाला सांगतायत 14 धावा 50 अजूनही करायच्या 24 बॉल मध्ये आपण बघत. ऑनलाईन शाहू पाटील सामना पाहतात, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि शाहू पाटील यांनी बाहू पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. शिडूरचे शाहू पाटील नेहमीच बाहू पाटील यांच्यावरती खूप सारं प्रेम. चॉकलेट बॉय म्हणून सुद्धा ओळख आहे, कारण ते शाहू पाटील इथे आले तर सर्वांना चॉकलेट मिळतील. 14 धावा झालेत. नरेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज हरीश केने. चला अडिवली आणि वडवली खेळाडू प्रतिनिधी कोण आला असत या. अडिवली आणि वडवली. अडिवली आणि वडवली 40+.
14 धावा दाखल तुम्ही पाहतायत. चला अडवली वडवली 40+ कोणी खेळाडू आला असेल तर संपर्क साधा.